2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातलं राजकीय वातावरण आता चांगलंच फिरलंय. पेपर लीक्स, बेरोजगारी, महागाई, नेत्यांची फोडाफोडी आणि त्यातच मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या E20 पेट्रोलच्या सक्तीमुळे सत्ताधारी भाजपा विरोधात एक सुप्त लाट तयार झाली आहे. या बदलत्या वाऱ्याचा अचूक अंदाज काँग्रेस नेते राहुल गांधींनी घेतला. भारत जोडो यात्रेपासून त्यांचा सुरू झालेला झंझावात आजही कायम आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यापासून आपली इमेज पूर्णपणे बदलून टाकली. काल पुण्यात झालेल्या युवतीसोबतच्या जाहीर संवादातून राहुल गांधींनी नव्या पिढीची नाळ अचूक पकडल्याचं समोर आलंय. भाजपला या नव्या मतदारांची बदललेली मानसिकता ओळखण्यात अपयश आल्याने विरोधकांनी या अँटी इन्कम्बन्सीचा पूर्ण फायदा उठवला. यामुळे धास्तावलेल्या भाजपने डॅमेज कंट्रोलसाठी आता स्मृती इराणी, विनोद तावडे यांच्यासारख्या बड्या नेत्यावर जेनजीला जवळ करण्याची नवी रणनीती सोपवली आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या या सभेचा धसका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तातडीने तरुणांशी थेट संवादाचा प्लॅन आखलाय. आतापर्यंत भाजप नरेटिव्ह सेट करत होती आणि विरोधकांना ते मोडीत काढावं लागत होतं. परंतु आता वेळ बदलली आहे. विरोधक नॅरेटिव्ह सेट करतायत आणि भाजप त्यापासून पळ काढतंय अशी वेळ आली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत विजयाच्या शिखरावर असलेल्या भाजपसमोर अचानक मोठं आव्हान उभं राहिलंय. 2027ला UP इलेक्शन तोंडावर असताना देशात भाजप विरोधी वातावरण उभं राहणं भाजपसाठी योग्य नसल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात. भाजपसमोर हे आव्हान अचानक उभं राहिलेलं नाही. याला जेनजीचं आंदोलन हे तत्कालीन कारण जरी असलं तरी याची भीत फार आधीपासूनच रचलेली आहे. त्याचीच माहिती आपण आज घेणार आहोत. 2024ला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने अब की बार 400 पारचा नारा दिला, पण प्रत्यक्षात जनतेने त्यांना बहुमतापासून दूर ठेवलं. तिथूनच या भाजप विरोधी वातावरणाची खरी सुरुवात झाली. गेल्या 2 वर्षात ही लाट अधिक तीव्र होण्यामागे काही ठोस आणि थेट जनतेच्या खिशाला कात्री लावणारे मुद्दे कारणीभूत ठरलेत. सध्या देशात सर्वात मोठा विरोधी E20 पेट्रोलमुळे निर्माण झालाय. सरकारने कच्च्या तेलात आयात कमी करण्यासाठी आणि इथेनॉल लॉबीला फायदा पोहोचवण्यासाठी घाईघाईने E20 पेट्रोल देशभरात सक्तीचं केलं. याचा थेट फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसतोय. E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज 5 ते 12% घसरले. म्हणजेच लोकांनी महागडं पेट्रोल टाकूनही कमी मायलेज मिळतंय. 2000 पूर्वीच्या जुन्या गाड्यांचे इंजिन, फ्यूल पंप आणि इंजेक्टर्स या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे खराब होतंय. लाखो रुपयांची वाहने गॅरेजमध्ये धुळकात पडलीत. पेट्रोल पंपावरून साधं पेट्रोल गायब झाल्याने लोकांकडे कोणताही पर्याय उरलेला नाहीये. विरोधकांनी विशेषतः काँग्रेस E20च्या सक्तीला थेट मध्यमवर्गीयाच्या आर्थिक लूट म्हणत जनमानसातली नाराजी आणखी तीव्र केली. नीट सारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षामधील पेपर लीकच्या प्रकरणांनी देशातल्या तरुण पिढीला हादरवून सोडलंय. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या जेनजीच्या मनात शिक्षण व्यवस्था आणि सरकारबद्दल प्रचंड अविश्वास निर्माण झालाय. हीच तरुण पिढी आता भाजप विरोधी लाटेचा मुख्य चेहरा बनली आहे. केवळ रील्स आणि डिजिटल इंडियाच्या घोषणांनी पोट भरत नाही, हे तरुणांना समजलंय. IT क्षेत्रातील मंदी, सरकारी नोकऱ्यांची कमतरता आणि साखरेपासून ते तेलापर्यंत रोजच्या जगण्याचे वस्तूचे वाढलेले भाव यामुळे तरुण मतदार कमालीचा आक्रमक झालाय. काही वर्षापूर्वीपर्यंत विरोधकांनी राहुल गांधीजी पप्पू म्हणत इमेज तयार केली होती, ती आता पूर्णपणे मोडीत निघाली आहे. याचं मुख्य कारण काय म्हणजे त्यांनी काढलेली भारत छोडो यात्रा. या यात्रेपासून राहुल गांधींनी स्वतःची इमेज पूर्णपणे बदलून टाकली. आधी केवळ भाषणापुरते मर्यादित वाटणारे राहुल गांधी आता थेट लोकांमध्ये जात आहेत, त्यांच्याशी गप्पा मारतायत आणि मुख्य म्हणजे लोकांचे ऐकून घेत आहेत. पुण्यात काल झालेल्या युतीसोबतच्या चर्चेतही हेच पाहायला मिळालं. राहुल गांधींनी तिथे कोणतंही भाषण ठोकलं नाही, उलट त्यांनी मुलीला बोलायला लावलं. आजची तरुण पिढी, ज्यांना आपण चेंज म्हणतो, त्यांना फक्त उपदेश नकोय, त्यांना त्यांचं ऐकून घेणारा माणूस हवाय. राहुल गांधींनी हीच नस अचूक पकडली आहे. शिक्षण, रोजगार, सुरक्षा आणि मानसिक आरोग्य या विषयावर त्यांनी थेट तरुणांशी संवाद साधत भाजप विरोधी वातावरणाचा पूर्णपणे आपल्या बाजूने फायदा उठवलाय. आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणाऱ्या या नव्या पिढीला राहुल गांधीमध्ये एक हक्काचा आवाज दिसू लागलाय. दुसरीकडे देशभरात भाजपने सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर तरुणांवरती मजबूत पकड मिळवली होती. पण काळ बदललाय. आज जेनजी मतदार हा 2024 किंवा 2019 मधल्या मतदारासारखा विचार करत नाही. भाजपच्या पारंपरिक राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा या पिढीला पेपर लीक, बेरोजगारी, इंधनाची वाढती किंमत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात. नुकत्याच झालेल्या विविध विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हे स्पष्ट झाले की भाजपने या नव्या पिढीची बदललेली विचारधारा वेळेत ओळखलीच नाही. जेव्हा तरुण रस्त्यावर उतरून प्रश्न विचारत होते, तेव्हा सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेण्याऐवजी ती आंदोलनं कशी राजकीय हेतूने प्रेरित आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न झाला. यांना कशा पद्धतीने परदेशातून, पाकिस्तानातून, अफगाणिस्तानातून इकडून तिकडून फंडिंग येतो हे सांगितलं. संवादाची हीच तुटलेली कडी भाजपला आता जड जाऊ लागली आहे.
राहुल गांधी मात्र या संधीचा फायदा घेत थेट विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांच्या मैदानावर जाऊन या पिढींशी संवाद साधतायत. पुण्यातील राहुल गांधींच्या सभेला मिळालेला तुफान प्रतिसाद आणि देशातला बदलता वारं पाहून भाजप हायकमांड नक्कीच सावध झालंय. तरुण आणि मध्यमवर्गीय मतदार जर हातामधून निसटला तर आगामी निवडणुकांमध्ये मोठी किंमत मोजावी लागेल, याची जाणीव आता भाजपला झाली आहे. म्हणूनच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपने आता युद्ध पातळीवरती नवी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भाजपने आपल्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत थेट जैनजी मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या मोहिमेची धुरा पक्षाने आपल्या अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. यामध्ये स्मृती इराणी सारख्या नेत्या आहेत. दुसरीकडे विनोद तावडे, ज्यांच्याकडे संघटनात्मक कौशल आणि महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे, यांचाही समावेश आहे. यांच्यासह आणखी 4 प्रमुख नेत्यांना खास जैन आउटरीच प्रोग्रामची जबाबदारी देण्यात आली आहे. देशातील तरुण मतदारांशी पुन्हा एकदा संवाद प्रस्थापित करणं, E20 पेट्रोल सारख्या मुद्द्यावरून झालेली कोंडी फोडणं आणि सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा या टीमचा मुख्य उद्देश असणार आहे. काल पुण्यात राहुल गांधींची युतीसोबत जो संवाद झाला त्याचा थेट धक्का राज्यातील सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचं स्पष्ट दिसतंय. राहुल गांधी पुण्यात तरुणांचं मन जिंकत असताना विदर्भाचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पाऊल उचलली आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर राहुल गांधीमुळे आता भाजपा घाबरली आहे. पप्पू म्हणणारे राहुल गांधी आता कशा पद्धतीने रागा म्हणून समोर येतात हे दिसू लागले. याच रागाने फक्त पुण्यामध्ये नाही तर देशभरात वातावरण केले हे मान्य करावं लागेल आणि येणारी वेळ ही कदाचित याच रागाची असेल, असा सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहे. तुम्हाला काय वाटतं? आताच्या डेटला तरुणांमध्ये नरेंद्र मोदी यांची क्रेज जास्त आहे की राहुल गांधींची? आणि केंद्रीय पातळीवरती किंवा देशाचं नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधींची इमेज सेट बसते की नरेंद्र मोदीची? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.